मराठा आरक्षणाचं आता आंदोलन झालं. आपण मनोज जरांगेंना भेटला, त्यांची विचारपूस केली आणि यानंतर बरीच टीका झाल्याचं आपल्यावरती पाहायला मिळालं. तर याला आपण कसं उत्तर द्या? एक रेणुका यांनी हा प्रश्न विचारताना त्या एक ओबीसी आहेत, त्या एक मुस्लिम आहेत, त्या एक दलित आहेत, त्या एक ख्रिश्चन आहेत, त्या एक मराठा आहेत, त्या एक ब्राह्मण आहेत. नाही ना, ते एक माणूस आहे. बरोबर. रेणुका एक माणूस आहे आणि एक ह्युमन बिंग आहे आणि त्यांनाही एक माणुसकीचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे उद्या या समजा एखाद्या वेळेला मी म्हटलं की रेणुकाजींचा परिवार एखाद्या ठिकाणी चाललेला आहे आणि जात असताना त्या ठिकाणी काही अडचणीमध्ये काही अतिप्रसंग आला, त्या ठिकाणी एखादी गोष्ट घटना घडली आणि त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी एखादा माणूस धावून गेला, तो त्याची जात बघणार का? बरोबर. ज्या वेळेला मनोज जरांगेंनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली आणि ते त्या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसले. माझा पहिला भाग असा होता की मी त्या ठिकाणी एक समाजाचा मीही एक घटक आहे. मी आज त्या ठिकाणी एखाद्या समाजाची बाजू मांडण्यासाठी जातो, आंदोलन करतो, उपोषण करतो वगैरे ज्या गोष्टी असतील. त्यावेळेला त्या ठिकाणी समाजाची एक लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्याची विचारपूस करणं, त्याच्या प्रकृतीची विचार करणं किंवा त्या ठिकाणी जेव्हा मी त्यांना गेलो, तर मी त्यांना हे सांगितलं की हे सरकार काही आपल्याला आपल्या भूमिकांना किंवा आपल्या मागण्यांना मान्य करेल किंवा त्या ठिकाणी न्याय देईल असं मला काही वाटत नाहीये जरांगेजी. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मला असं वाटतं की तुम्ही दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुमचा मोर्चा वळवा